उल्हासनगरात घराबाहेर उभी असलेली दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी जाळल्याची घटना घडली आहे। कॅम्प नंबर 4 मधील ओटी सेक्शनमध्ये हा प्रकार घडलाय। या भागातील महात्मा फुले नगरमध्ये संजय सोनवणे हे परिवारासह वास्तव्याला आहेत। ते त्यांची दुचाकी परिसरातील विजय सिंग यांच्या घराबाहेर दररोज लावतात। 22 मार्च रोजी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुचाकी लावली आणि ते घरी गेले। मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला कुणीतरी अज्ञातांनी आग लावली। ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी आग विझवली, मात्र तोपर्यंत दुचाकीचं मोठं नुकसान झालं। सोबतच बाजूला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या दुचाकीचंही नुकसान झालंय। हा प्रकार परिसरातीलच टोळक्यांनी केल्याचा संशय संजय सोनवणे यांनी व्यक्त केला। यापूर्वीही जानेवारी महिन्यात गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याची तक्रार त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दिली होती। मात्र पोलिसांनी लक्ष न दिल्यामुळेच आज हा प्रकार घडल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे। विठ्ठलवाडी पोलिसांना संशयितांची नावं सुद्धा दिली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोनवणे यांनी केली। टोटल इथं 3 गाड्या होत्या। 3 पैकी एक गाडी साईडला उभी केली। त्याच्यानंतर हे या गाडीला पेटवलं। माझ्या गाडीच्या बरोबर ती गाडी पेटली आणि हे जे घरं दिसतात बाजूला यांच्या बाहेरून आहेत ना काड्या लावून टाकलेल्या होत्या। आज ही गाडी या प्रकारे जडली, त्याच्या लागून ही गाडी जडली। त्या गाडीबरोबर हे घर जडलं असतं, टाकी फुटली होती, वरती सिलेंडर होतं, विस्फोट झाला असता। याचं काय करणार? ही एरियामधली स्टोरी आहे, बाहेरची नाही, बाहेरचं कोणी नाहीये। संशय आहे उल्हासनगर आपल्या पोलीस स्टेशनला मी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांचे नाव सुद्धा दिलेले आहेत। यापूर्वी सुद्धा मी गुन्हा दाखल एनसी दिलेली होती, माझ्याकडे रिपोर्ट आहे त्याचे। जानेवारीच्या 5 तारखेला त्यांनी दुर्लक्ष केलं। त्यांना सुद्धा हे सांगितलं, साहेब इथं कोणाच्या जीवाची हानी होऊ शकते, कृपया याच्यावर लक्ष द्या। त्यांनी काही लक्ष दिलेलं नाहीये। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, उल्हासनगर।